श्री स्वामी समर्थ. उद्या शनी जयंती आणि अमावस्या. सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाका या दोन वस्तू. नमस्कार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. उद्याचा दिवस हा साधा सुधा दिवस नाही. उद्या एकाच वेळी असे दोन महायोग एकत्र येत आहे जे वर्षानुवर्षे येत नाही. उद्या आहे शनी जयंती आणि त्यासोबत आहे वर्षाभरातील सर्वात मोठी अमावस्या. जेव्हा शनी जयंती आणि अमावस्या एकत्र येतात ना, तेव्हा ब्रह्मांडामध्ये एक अशी ऊर्जा सक्रिय होते जी तुमचे नशीब एका रात्रीत बदलू शकते. पण जर उद्याच्या दिवशी तुम्ही एक छोटीशी चूक केली तर गरिबी आणि संकट तुमच्या घराचा रस्ता धरतील. आणि जर मी सांगितले तो उपाय तुम्ही उद्या सकाळी केला तर तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण, कोर्ट कचेरी, आजारपण आणि घरातील कटकट कायमची संपून जाईल. आज मी तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगणार आहे ज्या उद्या सकाळी आंघोळीच्या वेळी फक्त पाण्यात टाकायच्या आहे. हो, फक्त पाण्यात. या दोन वस्तू पाण्यात टाकून आंघोळ केल्याने तुमच्या अंगाला चिटकलेली वर्षानुवर्षाची अलक्ष्मी, दारिद्र्य आणि नजरदोष क्षणात वाहून जाईल. महत्त्वाची सूचना सांगते. या दोन वस्तू कोणत्या आहे, त्या कशा वापरायच्या आहे आणि कोणत्या एका चुकीमुळे हा उपाय उलट होऊ शकतो हे मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. एक सेकंद महत्त्वाचा आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या परिवाराचा हिस्सा बना. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, या महायोगाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येईल. माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो, मला सांगा, कधी असं वाटतंय का हो की संपूर्ण जग एका बाजूला आणि तुम्ही एकटे एका बाजूला पडलाय? घरात पाऊल ठेवलं की विनाकारण मन उदास होतंय का? घरातल्या सदस्यांमध्ये सारखी चिडचिड होते का? अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून, जसं की जेवणात मीठ कमी पडलाय किंवा चहा उशिरा मिळाला तरी घराचं रूपांतर महाभारतात होतं का? आणि पैशाचं तर विचारूच नका. तुम्ही रक्ताचं पाणी करून पैसा कमावता, अगदी एक एक रुपया वाचवण्याचा प्रयत्न करता, पण महिना संपवायच्या आत तो पैसा कुठे आणि कसा वाहून जातो हे तुमचं तुम्हाला समजत नाही. पैसा येतो खरा, पण तो सुख देण्याऐवजी आजारपण, कोर्ट कचेरी, गाडीचा अपघात किंवा अचानक उद्भवलेला मोठा खर्चामध्ये पाण्यात वाहून गेल्यासारखा निघून जातो. नवरा बायकोंमध्ये जे प्रेम असायला पाहिजे तिथे विनाकारण संशयाचं आणि वादाचं वातावरण तयार होतंय. अगदी हसता खेळतं घर बघता बघता शांत आणि गंभीर होऊन जात आहे. घरातलं कुणी ना कुणी सदस्य सतत आजारी असतंय का? एका औषधाची सुट्टी झाली की दुसऱ्याचं औषध सुरू होतंय. अशा वेळी आपण हताश होतो. डोळ्यात पाणी आणून देवासमोर बसतो आणि म्हणतो, हे देवा, माझंच नशीब इतकं खराब का? मी कुणाचं बिघडवलंय? पण माझ्या माऊलींनो, माझ्या भावांनो, आज एक बहीण म्हणून, एक माता म्हणून तुम्हाला खरं सांगू का, तुमचं नशीब अजिबात खराब नाही. तुम्ही खूप चांगले आहात. पण अडचण कुठे आहे माहीत आहे? आपल्यावर आणि आपल्या घरावर असलेली ग्रहांची वक्रदृष्टी, कोणाची तरी लागलेली वाईट नजर किंवा घरामध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा. ही ऊर्जा आपल्याला कधीच पुढे जाऊ देत नाही. ती आपल्या बुद्धीवर ताबा मिळवते आणि घरात कटकटी निर्माण करते. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, उद्याचा दिवस हा सामान्य दिवस नाही. उद्या शनिदेव स्वतः पृथ्वीवर येणार आहे. ते न्यायाचे राजे आहे, कर्मफळदाते आहे. प्रत्येकाच्या कर्माचा, त्यांचा कष्टाचा आणि त्यांच्या घरातल्या परिस्थितीचा हिशेब स्वतः पाहणार आहे. शनिदेव इतके कडक आहे ना, तितकेच ते अत्यंत
कनवाळू आणि न्यायप्रिय आहे. जर आपण उद्याच्या या पवित्र आणि दुर्मिळ योगावर त्यांना खऱ्या भावनेने प्रसन्न करून घेतले तर तुमच्या राशीला असलेली 7.5 असो, ढय्या असो की कुंडलीतील राहू केतूचा गंभीर भयंकर दोष असो, सगळं काही क्षणात शांत होतं. पण आता मुख्य प्रश्न हा येतो की घरात बसून अगदी 1 रुपयाचाही खर्च न करता आपण शनिदेवाची कृपा कशी मिळवू शकतो? अशी कोणती ताकद त्या 2 वस्तूंमध्ये लपलेली आहे जी उद्या सकाळी तुमच्या नशिबाचं कुलूप उघडू शकते? चला आता अजिबात वेळ वाया न घालवता मी तुम्हाला त्या अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपायाकडे घेऊन जाते. पण त्याआधी मी मनापासून सांगते, हा उपाय तुमच्या फायद्याचा आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. अजूनही जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव किंवा श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आता नीट लक्ष देऊन ऐका की उद्या सकाळी तुम्हाला काय करायचं आहे. अनेक लोक बाजारातून महागड्या वस्तू आणतात, मोठे यज्ञ करतात, पण मी तुम्हाला सांगते आपल्या शास्त्रात अशा काही साध्या घरगुती पण प्रचंड चमत्कारिक वस्तू सांगितल्या आहे ज्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट शक्ती असते. उद्या सकाळी आंघोळ करताना आपण जी पहिली वस्तू पाण्यात टाकणार आहोत ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. ती वस्तू नकारात्मकतेला मुळापासून उपटून टाकते आणि जी दुसरी वस्तू आहे ती इतकी गुप्त आणि प्रभावी आहे की ती पाण्यात टाकताच तुमच्या शरीराभोवती एक सुरक्षा कवच तयार होईल. कोणतीही करणी बाधा किंवा वाईट नजर तुमच्या घराकडे बघू शकणार नाही. पण थांबा, ती वस्तू पाण्यात टाकण्याची एक विशिष्ट वेळ आहे आणि एक मंत्र आहे. तो मंत्र न म्हणता जर तुम्ही आंघोळ केली तर या उपायाचा काहीही फायदा होणार नाही. मी तुम्हाला तो मंत्र आणि उपाय अगदी सविस्तर सांगते, लक्ष देऊन ऐका. चला तर मग माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो, आता अगदी शांत चित्ताने आणि मन एकाग्र करून ऐका की उद्याची सकाळ डोळे उघडल्यापासून तुम्ही नक्की काय करायचे आहे. उद्याचा सूर्योदय हा तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. म्हणून शक्यतो उद्या सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे 5:30 ते 6च्या दरम्यान उठायचा प्रयत्न करा. जर काही कारणाने ते शक्य नसेल तर सकाळी लवकर उठून हे काम करायचे आहे. कारण म्हणतात ना, जी वेळ निघून जाते ती परत येत नाही. जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी गरम पाणी किंवा गार पाणी घ्याल, तुम्हाला जसे आवडते तसे घ्या, तेव्हा त्या बादलीभर पाण्यात सर्वात पहिली गोष्ट जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे काळे तीळ. काळे तीळ. आता तुम्ही विचार कराल, ताई काळे तीळच का? तर ऐका, आपल्या सनातन शास्त्रामध्ये आणि पुराणांमध्ये काळे तीळ हे थेट शनिदेवांचे अत्यंत प्रिय आणि त्यांच्या ऊर्जेशी जोडलेले मानले गेले आहे. जेव्हा तुम्ही बादलीभर पाण्यात नुसते चिमूटभर काळे तीळ टाकताना तेव्हा त्या पाण्याच्या एक थेंबामध्ये इतकी शक्ती येते की तुमच्या कुंडलीत असलेला पितृदोष शांत होतो. ज्यांच्या घरात सारखी पैशाची नड असते, पितृदोषामुळे वंशवृद्धी होत नाही किंवा कामात अडथळे येतात, ते सगळे दोष हे काळे तीळ शोषून घेतात आणि शनिदेवांची वक्रदृष्टी सरळ कृपादृष्टीत बदलते. पण थांबा, नुसते काळे तीळ टाकून चालणार नाही. आता वेळ आली आहे त्या दुसऱ्या वस्तूची जी अत्यंत गुप्त आणि तिच्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे, ज्याच्याशिवाय हा उपाय, हा विधी पूर्ण होऊ शकत नाही. महाचमत्कारिक वस्तू म्हणजे खडे मीठ. खडे मीठ, होय माझ्या माऊलींनो, खडे मीठ. पण इथे एक मोठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आपल्या स्वयंपाकघराचे आपण रोज बारीक दळलेलं पांढरं मीठ वापरतो, ते मीठ वापरायचं नाही. आपल्याला बाजारातून खडे मीठ आणायचं आहे. मिठाला शास्त्रात समुद्रपुत्र मानलं गेलेलं आहे आणि जिथे मीठ असतं तिथे नकारात्मक ऊर्जा टिकूच शकत नाही. हे खडे मीठ तुमच्या शरीरावरील मनातील, आत्म्यावरील सर्व प्रकारची काळी शक्ती आणि वाईट नजर खेचून घेणार
घेणारे जगातील सर्वात मोठे माध्यम आहे. हा महाउपाय नेमका कसा करायचा? आता कृती करताना मनात कोणतीही संशय ठेवू नका. पूर्ण श्रद्धेने करायचं आहे. नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आंघोळीच्या बादलीत स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात एक मोठा चमचा भरून खडे मीठ टाका. मीठ टाकताना मनात विचार करा की माझ्या घरातील गरिबी संपत आहे. त्यानंतर त्यात चिमूटभर काळे तीळ टाका. दुसरी सर्वात गुप्त पायरी, आता डोळे बंद करा. तुमच्या उजव्या हाताचे जे मधले बोट आहे, ज्याला आपण मिडल फिंगर म्हणतो, ते बोट त्या पाण्यात डुबवा आणि गोलाकार फिरवायचे आहे. पाणी फिरवताना तोंडातून एक मंत्र बाहेर पडला पाहिजे. तो मंत्र म्हणजे ओम शनैश्चराय नमः. या मंत्राचा तुम्हाला मनातल्या मनात किंवा स्पष्ट आवाजात फक्त 11 वेळा जप करायचा आहे. आता तिसरं म्हणजे जप करताना डोळे बंद ठेवून मनात अशी तीव्र भावना ठेवा की हे शनिदेवा महाराजा, हे ब्रह्मांडात नायका, माझ्या शरीरातील, माझ्या घरातील आणि माझ्या नशिबावरील सर्व नकारात्मक दारिद्र्यता, रोगराई, संकट या पाण्यात विरघळून नष्ट होत आहे. त्यानंतर या अभिमंत्रित झालेल्या पाण्याने तुम्हाला डोक्यावरून आंघोळ करायची आहे. आता एक अत्यंत महत्त्वाची आणि गोड चूक 99% लोक न कळत करतात. मग म्हणतात उपाय लागू झाला नाही. अनेक जण काय करतात, मिठाच्या आणि तिळाच्या पाण्याने आंघोळ झाली की अंगाला मीठ टोचतंय किंवा चिटकलं वाटतंय म्हणून वरून पुन्हा साधे पाणी, स्वच्छ पाणी ओततात. ही चूक उद्या विसरूनही करू नका. आंघोळ झाल्यानंतर अंगावर पुन्हा साधे पाणी मुळीच ओतू नका. ते मिठाचे आणि तिळाचे पवित्र पाणी तुमच्या अंगावरून आपोआप सुकून द्या. ते शरीरातील जिरू द्या. त्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराची शुद्धी होईल. तुमच्या भोवती दैवी सुरक्षा कवच तयार होईल, ज्याला कोणतीही वाईट शक्ती कधीच भेदू शकणार नाही. माझ्या माऊलींनो, आंघोळीचा उपाय तर झाला, पण उद्याचा दिवस मोठा आहे. जर तुम्हाला आयुष्यात पैशाची कमतरता भासू नये असं वाटत असेल तर मी तुम्हाला आणखीन 2 छोटे विशिष्ट उपाय सांगते. पहिला उपाय, उद्या संध्याकाळी शनी प्रदोषाच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा कडू तेल एक दिवा लावा. त्या दिव्यात एक लोखंडी खिळी किंवा एक काळा तीळ टाका. हा दिवा शनिदेवांना स्मरण करून लावा. तुमच्या घरात कधीही पैशाची चणचण भासणार नाही. दुसरा उपाय, जर घरामध्ये पती पत्नींमध्ये किंवा मुलांमध्ये सतत भांडणे होत असतील तर उद्या एका काळ्या कपड्यामध्ये थोडेसे काळे तीळ, 1 रुपयाचे नाणे आणि थोडी काळी उडीद डाळ बांधून ती पोटली एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. शनी मंदिरात ठेवून द्या. तुमच्या घरातील भांडणे 2 दिवसात शांत होतील. हा माझा शब्द आहे. तर माझ्या प्रिय माता भगिनींनो आणि भावांनो, उद्या आलेला हा शनी जयंती आणि दर्श अमावस्येचा अत्यंत दुर्मिळ अलौकिक योग अजिबात वाया घालू नका. रोजची धावपळ, काम तर आयुष्यभर सुरूच राहणार आहेत, पण आपल्या नशिबाची कुलप उघडणारी ही सुवर्ण संधी वर्षातून एकदा चालून येते. उद्या सकाळी थोडासा आळस बाजूला ठेवा. न चुकता लवकर उठा आणि पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने हा आंघोळीचा उपाय नक्की करून पहा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव किंवा निसर्ग त्या व्यक्तीला कधीच निराश करत नाही, जी स्वतःच्या कर्मावर आणि देवावर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्न करते. म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. जेव्हा तुम्ही श्रद्धेने बादलीतल्या पाण्यात ते बोट फिरवून मंत्र म्हणाल ना, तेव्हा तुमच्या मनात एक वेगळीच आत्मविश्वास निर्माण होईल. मला माझ्या स्वामींवर आणि शनिदेवांवर पूर्ण विश्वास आहे. जर तुम्ही हा उपाय मनापासून केला तर तुमच्या आयुष्यातील दुःखाचे, कष्टाचे दिवस संपून सुख, समृद्धीचे आणि आनंदाचे दिवस नक्कीच सुरू होतील. तुमच्या घरातील पैशाची चणचण कायमची दूर होईल. मला खात्री आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला आजची ही माहिती, आपली ही छोटीशी भेट नक्कीच आवडली असेल.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या मनात काही शंका आहे का? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.